कायद्याचं संरक्षण करणं हे आपल्या सर्व सामान्य भारतीय जनतेचं हे हक्क आहे, अधिकार आहे, हे जबाबदारी आहे। त्याच पद्धतीने जेव्हा संविधानिक पदावर जे लोक बसलेले असतात ते लोकप्रतिनिधी असतील, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असतील, वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील आणि प्रांत जे काही संबंधित जे संविधानिक पदावर बसलेले आहेत यांची प्रथम जबाबदारी आहे कायदा व सुव्यवस्था बिघडला नाही पाहिजे त्याची खात्री त्यांनी घेतली पाहिजे आणि शांतता नेहमी कायम राहील या पद्धतीने त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं पाहिजे। पण अशा काही गोष्टी घडत नाहीयेत, हे दुर्दैवी गोष्ट आहेत। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि भारतीच्या अखंडेला कुठेतरी तोडण्याचा प्रयत्न दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे। आपण बघत आहात की महाराष्ट्रात नव्हे तर भारताभरात जे द्वेषपूर्ण हेट स्पीच असतील किंवा जे काही वक्तव्य लोकप्रतिनिधी मंचावर राहून जे एका विशिष्ट समाजाला, मुस्लिम समाजाला सांगत आहेत, तर हे कुठेतरी भारताला दुसरी ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी, श्रीलंका सारख्या देशाच्या दिशेने नेण्याचा हे प्रयत्न चालू आहे। लोकशाही यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचा स्वागत आहे। आपल्याला माहित असेल किंवा नसेल, अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्यानगर पाथर्डी या गावातील जवखेडा खालसा या गावात किमान 700 ते 800 वर्षापूर्वी हजरत रमजान शाह बाबा दर्गा आहे। त्यांच्याकडं ब्रिटिश कालीन गॅजेट सुद्धा उपलब्ध आहेत। त्यांचे जे काही कागदोपत्री आहेत ते वक्फ बोर्डमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि त्याचप्रमाणे वक्फ ट्रिब्युनलवर ह्याच्यावर आदेश सुद्धा काढण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने 2 दिवसापूर्वी अहमदनगरचे अजित पवार गटाच्या आमदार संग्राम जगताप ज्यांनी काही दिवसापूर्वी एका मंचावर द्वेषपूर्ण मुस्लिम समाजावर लांडा हा शब्दाचा वापर केला होता, हे दुर्दैवी आहे। आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या शेगावचे आमदार मोनिका राजळे या दोघांनी मिळून अहमदनगर मधील जे 700 ते 800 वर्षापूर्वीची ज्याचा इतिहास आहे, हे प्राचीन काळातला जे दर्गा आहे त्या दर्गामध्ये काही 200-300 कार्यकर्ते घेऊन तिकडे जाऊन चुकीच्या पद्धतीने त्या दर्गामध्ये जाऊन आरती केली आणि ज्या प्रकारच्या घोषणा केल्या, हे सर्व काही असंवैधानिक आणि चुकीच्या मार्गाने केलेलं आहे। आणि हे सर्व घडत असताना पोलीस अधिकारी तिथं उपस्थित होते, त्यांनी कोणत्याही प्रकारचं त्यांना रोखलं नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही। त्याऐवजी दर्गा कमिटीची जी लोक तिकडे आणि सामाजिक कार्यकर्ते जे लोक तक्रारसाठी पूर्वी पण जायचे, त्याच्यानंतर पण गेले, त्यांच्यावर सुद्धा एक खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। हे अगदी चुकीचं आणि असंविधानिक प्रकारचं काम हे आपल्या महाराष्ट्रात चाललेलं आहे। हाच संग्राम जगताप काही दिवसापूर्वी ज्या मंचावर उपस्थित राहून जे द्वेषपूर्ण मुस्लिम समाजाबद्दल हे ज्यांनी वक्तव्य केलं होतं, मला प्रश्न विचारायचा आहे, अजित पवार गट असतील किंवा अजित पवार गटातले आमदार जे काही पदाधिकारी असतील, वरिष्ठ पदाधिकारी असतील किंवा मंत्री असतील, की आपण हे खपून घेणार का? आपल्या पक्षातला आमदार असं चुकीच्या प्रकारचा अपशब्दाचा वापर करतोय आणि एका समाजाला दुखवायचा प्रयत्न करतोय, जे काही संविधानामध्ये ह्याच पूर्णपणे हे चुकीच्या मार्गाने, चुकीच्या पद्धतीने जाहीरपणे त्यांनी सांगितलेले वक्तव्य आहे। आपण ह्याच्या राजीनाम्याबद्दल आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांच्याकडे मागणी करणार आहात किंवा मागणी जरी केली असेल तर त्याच्यावर कारवाई होत नसेल काय आपण स्वतःच्या पदाचा राजीनामा देणार आहात? कारण राजकारणामध्ये राजकारण करत असताना आपण कुठेतरी विकास कसं होईल आपल्या राज्याचा, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या शहराचा, आपल्या तालुक्याचा, ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे। त्याच्या व्यतिरिक्त निवडणुका आल्या,
मतदान घ्यायचे, लोकसभाची निवडणूक संपली, विधानसभाची निवडणूक संपली, आता स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहेत. त्याच्यामध्ये बहुतेक आमदारांना काय मुस्लिम समाजाच्या मताचं काही घेणं देणं नसेल. त्याच पद्धतीने हे दिवसेंदिवस यांचे वक्तव्य कुठं थांबत नाहीये. महायुती असतील, महायुतीमधले भाजपा असेल, शिवसेना शिंदे गट असेल किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, ह्यांच्यामध्ये रस्सीखेच चालू आहे की मंत्रिपद भेटण्याकरिता मुसलमानाचं नाव घ्यायचं, मुसलमानांवर काही पण आपले अपशब्द वापरायचं, त्यांचं मन दुखवायचं. याच प्रकारचं हे राजकारण आपल्या महाराष्ट्रात घडतोय. आपल्या पुरोगामी शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात घडतोय. हे दुर्दैवी बाब आहे. हे संविधानिक पदावर बसून असे जर वक्तव्य करत असतील तर आम्ही एक जनता म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही दाद कुणाकडे मागायची आहे? पोलीस यंत्रणा सुद्धा ह्यांना साथ देत आहे, ह्यांच्या समर्थनमध्ये आहेत, कारण की त्यांच्या समोरच हे सगळं काही प्रकार घडला, पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाहीये. आपल्याला माहित असेल न्यायालयाने सरकारला, राज्य सरकारला फेटाळलेलं होतं हेट स्पीच संदर्भात, आणि जे काही चुकीची असंविधानिक कामं या महाराष्ट्रात चालू आहे, एकदा नाही दोनदा नाही तर 3-4 वेळाच ह्यांना फटकारलेला आहे. या सरकारला नपुंसक म्हणून यांना फटकारला गेलेला आहे. आणि त्यातून न्यायालयाने आदेश दिले होते की आपण कोणाचीही तक्रारदाराची वाट न बघता सुमोटो आपण यांच्यावर तक्रार दाखल करावी. पण सुमोटो हे फक्त सांगण्यासारखंच राहिलेलं आहे असं जिथे वाटतोय. पोलिसांचे समोर हे सगळं घडत असताना पोलीस जर काही करत नसतील तर मग सर्वसामान्य जनता जायचं कोणाकडं? म्हणजे हे सगळं गुंडाराज चालू आहे या आपल्या महाराष्ट्रामध्ये. पण त्या ठिकाणी नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मायनॉरिटीजचे अध्यक्ष राहुलजी डंबाळे, शाकीरबाई शेख, जावेदबाई शेख, सिकंदर मुलानी आणि अहमदनगर मधील सामाजिक कार्यकर्ते आणि त्या दर्गा कमिटीचे विश्वस्त डॉक्टर परवेजबाई शेख व दर्गा कमिटीचे सर्वजण एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्याच्यावर वक्फ ट्रिब्युनल कोर्टाचा आदेश आहे. तिथल्या स्थानिक अहमदनगर मधल्या SP ला सुद्धा आहे आणि जिल्हाधिकारी यांना सुद्धा आहे. तर एवढं सगळं असून सुद्धा जर तिथले पोलीस अधीक्षक त्यावर कोणतीही कारवाई करत नाही, पोलीस बंदोबस्त ठेवत नसतील आणि कायदा सुव्यवस्था जर हे पाळत नसतील तर ह्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे असं प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीजच्या वतीने देण्यात आलेलं आहे. तर मी सर्वांना हेच विनंती करेल की आपल्याही परिसरामध्ये अशी कोणतीही घटना जर चुकीच्या पद्धतीने जर घडत असतील तर आपण तातडीने कायदेशीररित्या पोलीस असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, जर तिथून न्याय भेटत नसेल तर आपल्याकडे कोर्टाचे दरवाजे आपल्याकडे उघडे आहेत. आपण तिथून दाद मागितली पाहिजे आणि अशा लोकप्रतिनिधींचं आपण खंडन केलं पाहिजे, आपण निषेध व्यक्त केले पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आपण जर गप राहिलं तर हा द्वेष दिवसेंदिवस वाढत जाईल. आणि शेवटचं आणि अखेरचं मी परत एकदा अजितदादा पवार गटाचे जे काही पदाधिकारी आहेत मी त्यांना विनंती करेल, जर आपल्याकडून जर त्या आमदाराचा राजीनामा घेणं शक्य नसेल तर नैतिकता म्हणून, स्वतःची नैतिकता म्हणून आपण आपल्या पदाचा राजीनामा फेकून द्यावा. कारण हे आजच नाहीये, याच्यापूर्वी पण या आमदारांनी बोललेलं आहे. हे संविधानिक पदावर बसून जर असं वक्तव्य करत असेल, आपण काय तोंडानी लोकांसमोर आपली पार्टी सेक्युलर पार्टी आहे म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून मतं मागायला जाणार आणि आपण काय त्यांना उत्तर देणार? तर आपली नैतिक जबाबदारी म्हणून आपण ह्याच्यावर जर तुमचे अध्यक्ष काही करत नसतील तर आपण राजीनामा द्यावा. आणि असं काही नाहीये की अजितदादा पवारांना या गोष्टींची काही कल्पना नसेल. ते उपमुख्यमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना चांगला अनुभव आहे, ते अर्थमंत्री आहेत, हे सगळं त्यांना माहीत आहे. एकतर ते कानडोळा करतात. दुसरी गोष्ट, त्यांनी अशा आमदारांना परवानगी दिलेली आहे की तुम्ही तुमचं चालू ठेवा आणि सातवण करायचं काम मी करेल. असं जर होत असेल या महाराष्ट्राच्या मुसलमानासाठी व सर्वसामान्यांसाठी हे धोकादायक आहे. हे ध्रुवीकरण कुठंतरी थांबलं पाहिजे. यासाठी
भारताचा नागरिक म्हणून, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण याला रोखलं पाहिजे. आणि संग्राम जगताप यांना मी विनंती करेल, ज्या शब्दाचा तुम्ही वापर करताय, अपशब्द तुम्ही जे वापर केलेला आहे, तुमच्या महायुतीमधल्या कित्येक लोक, कित्येक जावाई मुस्लिम समाजाचे आहेत, हे तुम्ही शोधून काढावं. मगच आपण या पुढं ह्याच्यावर वक्तव्य करावं. एवढंच बोलून थांबतो. रजा घेतो. जय हिंद.